नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, वादळ येण्याआधी नेहमी शांतता असते आणि आज महाराष्ट्र शांत आहे, पण ही शांतता फार काळ टिकणार आहे का? कारण आता अभियोग्यताधारक जागे झाले आहे। वर्षानुवर्षे वाट पाहून देखील न्याय मिळाला नाही, त्यामुळे आणि भरती देखील थांबलेली आहे। त्यामुळे अभियोग्यताधारक यांना दिल्या गेलेल्या आश्वासनांची मालिका तेव्हाही सुरू होती आणि अजूनही सुरूच आहे। पण आता अभियोग्यताधारकांच्या मनामधला हा आक्रोश थांबायचं नाव घेत नाही। याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये आंदोलन सुरू होणार आहेत आणि तुम्ही बघू शकता, अभियोग्यताधारकांनो एकत्र या, न्यायासाठी लढा, शिक्षक भरतीसाठी एकत्र या। युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे उद्या 28 तारखेला मुंबई येथील आझाद मैदानावर एक आंदोलन सुरू होत आहे। मित्रांनो, हे सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक या ठिकाणी एकत्र येणार आहेत। तसेच एक नवा एल्गार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसून येत आहे, तो म्हणजे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये फुटणार। तो काय आहे? एल्गार आंदोलन, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना। मित्रांनो, अभियोग्यताधारकांनी आपला हक्क मिळवण्यासाठी, आपल्या सोबत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या संघटना बनवलेल्या आहेत आणि या संघटनाच्या द्वारे सर्व अभियोग्यताधारक आता एकवटलेले आहेत। कारण काय की वर्षानुवर्षे एक परीक्षा पास व्हायची आणि पात्रता सिद्ध करायची, अभियोग्यता सिद्ध करायची, तरी देखील अजून शिक्षक होण्याचं स्वप्न हे आपलं पूर्ण झालेलंच नाहीये। असे अनेक नव्हे तर हजारो अभियोग्यताधारक आता एकत्र येणार आणि त्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत। मित्रांनो, तुम्ही देखील अभियोग्यताधारक असाल, तुमचं देखील शिक्षक व्हायचं स्वप्न आहे, तर मित्रांनो ही संधी सोडू नका। कारण ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस म्हटलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तुम्हाला शिक्षण गरजेचं आहे, शिक्षणासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल, समाजासाठी लढावं लागेल, स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागेल। त्याचप्रमाणे आज परिस्थिती अभियोग्यताधारकांवर आलेली आहे। काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? न्यायासाठी लढा, शिक्षक भरतीसाठी एकत्र या संदर्भात युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू होत आहे। मित्रांनो, आणि या आंदोलनामध्ये काय आहेत प्रमुख मागण्या? काय प्रमुख मागण्या आहेत? यातील 3 प्रमुख मागण्या आहेत मित्रांनो। पहिली मागणी काय आहे की पवित्र पोर्टल नोंदणी प्रक्रिया आचारसंहितेपूर्वी सुरू करा। येत्या काही दिवसांमध्ये आपले जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि आचारसंहिता लागणार आहे। त्यामुळे त्या अगोदरच जर ही प्रक्रिया सुरू झाली तरच मात्र पवित्र पोर्टल सुरू होऊ शकते। त्यामुळे ही पवित्र पोर्टलची प्रक्रिया आचारसंहिते अगोदर सुरू करायला हवी, अशी एक प्रमुख मागणी आहे। त्याच्यानंतर दुसरी मागणी आहे शालेय शिक्षण, नगर विकास आणि आदिवासी विभाग यातील 100% रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करावी। आणि तिसरी मागणी आहे की एक पद एक बिंदू ही संकल्पना राबवून सर्व पात्र उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा। मित्रांनो, सरकारने ही जी आश्वासने दिली आहेत आणि मागील शिक्षक भरतीमधील जो काही विलंब लागला होता, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेत असताना ही प्रक्रिया जर वेळेत सुरू नाही झाली तर पुन्हा आपल्या सर्व अभियोग्यताधारकांना असंच लटकत राहावं लागणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्व अभियोग्यताधारकांनी, आपल्या सर्व अभियोग्यताधारक मित्रांनी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायला हरकत नाही। तुम्हाला या बाबतीत काय वाटते हे देखील तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा। कारण हे आंदोलन कोणी दुसरे राजकीय संघटना करत नाहीयेत, हे आंदोलन सर्व अभियोग्यताधारक करत आहेत, स्वतः त्यांच्या संघटना बनवलेल्या आहेत आणि ते स्वतः समोर येत आहेत। ज्यांना ही अडचण जात आहे तेच एकत्र येत आहेत। म्हणून तुम्ही देखील अडचणीत असाल तर तुम्हाला या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, कारण हा लढा आहे स्वतःच्या हक्काचा। मित्रांनो, म्हणून आवाज उठवायला पाहिजे। बघा, 75,000 जागा द्या। किती? 75,000 होय मित्रांनो। गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत आणि मग
अनेक अडचणीच्या मध्ये ही भरती प्रक्रिया लटकलेली दिसून येत आहे. अभियोग्यताधारकांना न्याय द्या. महाराष्ट्रातील प्रत्येक अभियोग्यताधारक काय म्हणतोय की आमचा आक्रोश आता सहन होत नाहीये. युवा विद्यार्थी असोसिएशनने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. तुम्ही देखील याला सहभागी व्हायचं आहे. परंतु मित्रांनो, याच बरोबर आणखीन एक गोष्ट आहे जी की तुम्हाला सांगायची आहे. तो आहे एल्गार. करेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम. 75,000 जागा. किती मित्रांनो? 75,000 जागा खेचून आणायच्या आहेत. आणि ह्या जागा खेचून आणल्या तर प्रत्येक अभियोग्यताधारक ज्याने पात्रता सिद्ध केली आहे, परीक्षा दिलेली आहेत, चांगले गुण मिळवलेले आहेत, तो शिक्षक म्हणून नोकरीला लागणार. आणि जर हे शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर संच मान्यता वेळेत अपडेट झाली पाहिजे. संच मान्यता लवकरात लवकर अपडेट होऊन जास्तीत जास्त जागा यायला पाहिजेत. संच मान्यतेबद्दल जे काही 2 निकष आहेत की जुन्या संच मान्यतेच्या निकषानुसार जर संच मान्यता अपडेट झाली तर पोर्टलवर जास्तीत जास्त शिक्षकांची पदे निर्माण होणार आहेत मित्रांनो. आणि जर नवीन प्रकारे जर ही संच मान्यता लागू झाली तर जागा कमी येण्याची थोडी शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो. तुम्हाला या बाबतीत काय वाटते कमेंटमध्ये नक्की नोंदवा. बघा, दुसरं एल्गार ज्या बाबतीत मी बोलत आहे, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना जी या ठिकाणी अभियोग्यताधारकांच्या साठी लढत आहे, पवित्र पोर्टलवर जास्तीत जास्त जागा यावा यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, नेते आहेत, राजकीय पुढारी आहेत, यांना निवेदनं दिली जात आहेत मित्रांनो. अशा अभियोग्यताधारकांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे का? या बाबतीत तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये नोंदवा. कारण मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अभियोग्यताधारकांच्या साठी आहे. त्यांच्यामध्ये जे नियोजन करणारे व्यक्ती आहेत हे स्वतः अभियोग्यताधारक आहेत. आणि अभियोग्यताधारकांनी सांगितलंय की आता कार्यक्रम होणार, हिवाळी अधिवेशन आपण गाजवणार. हिवाळी अधिवेशनामध्ये विविध राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये मित्रांनो, दुसरा एल्गार जो आहे तो या ठिकाणी पुकारलेला आहे युवा शैक्षणिक सामाजिक न्याय संघटना यांच्या मार्फत. आणि काय आहे हा एल्गार हे आपण आता जाणून घेणार आहोत. बघा मित्रांनो, की युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांनी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान शासनाला जेरीस धरून आपल्या अधिकारासाठी आपल्या मागण्या शासनापुढे मांडण्याचा हा एक संविधानिक पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक अभियोग्यताधारकांनी सहभाग घ्यायला पाहिजे. संघटित नेतृत्व, पारदर्शक दिशा आणि निर्धार, रस्त्यावर लढा पण नीतीने, आवाज करा की सरकार हल्लं पाहिजे आणि अन्याय संपेपर्यंत लढा थांबणार नाही, अशा प्रकारचे या ठिकाणी आवाहन आयोजनकर्त्यांच्या द्वारे या ठिकाणी केलं जात आहे. अन्यायाविरुद्ध एकच चेक, आता बदल हवा आहे ना. यासाठी या दोनही एल्गार आंदोलनाची अभियोग्यताधारकांच्या मागण्या पूर्ण होण्याकरिता खूप मोठी गरज आहे. तुम्हाला काय वाटते की असे आंदोलन झालं पाहिजे आणि हे आंदोलन होणारच आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे का? याबद्दल तुम्ही काय कमेंटमध्ये नक्की नोंदवा. जर मोठ्या प्रमाणात सहभागी झाले अभियोग्यताधारक तर या आंदोलनाला निश्चितच काय होईल, नोंद घेऊन शासनाला अभियोग्यताधारकांसाठी जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून देण्यास लागेल. आणि जेवढ्या जास्त जागा येतील तेवढा जास्त मेरिट खाली जाईल मित्रांनो. आणि मेरिट जेवढा जास्त खाली येईल तेवढे जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांचं सिलेक्शन होण्याची संधी किंवा चान्सेस वाढणार आहेत. त्यामुळे या आंदोलनामध्ये तुम्ही देखील सहभागी होणार काय? कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि व्हिडिओ महत्वाचा आहे, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि त्याचे अपडेट्स मिळत राहतील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.